जर आपण सुद्धा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण की आता आजचा सोन्याचा दर बघितला तर खूपच कमी झालेले चित्र आता पाहायला मिळत आहे. कारण की आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आणि मोठी उतार-चढाव पाहायला मिळत आहे. आज जर 24 कॅरेट सोने बघितले तर त्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम जर विचार करायला गेलं तर 1,57,320 रुपये इतकी किंमत ही पाहायला मिळत आहे. जवळजवळ सराफा बाजारामध्ये मागच्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी हाच भाव जवळजवळ 1,76,000 ते 80,000 पर्यंतच पाहायला मिळत होता. परंतु आता हा दर खूपच कमी झाल्यामुळे आता मोठी घसरण ही सराफा बाजारामध्ये पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बघा 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये सुद्धा मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे. कारण की आता 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये सुद्धा मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे. 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या दरामध्ये बघायला गेलं तर 1,44,110 रुपये इतकी प्रति 10 ग्रॅमची किंमत ही पाहायला मिळत आहे. हा रेट भारतीय प्रमुख शहरांमध्ये जवळपास समानच असतो, परंतु बहुतांश शहरांमध्ये जसे की मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बेंगलुरूमध्ये किमती सामान्यतः जवळजवळ दराजवळ असतात. जवळजवळ आता सोने चांदी दरामध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे. आपण जर लग्नाच्या खरेदीसाठी जर सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही चांगलीच दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. कारण की आता 2 ते 3 महिन्यामध्ये सोन्याचा भाव जवळजवळ 1,00,000 ते 1,20,000 पर्यंत येण्याची संभावना आता सराफा बाजारामधील काही तज्ज्ञांनी वर्तवण्यात आलेली आहे. जर तुम्ही सोने खरेदी थोड्या वेळानंतर केले, काही दिवसानंतर केली तर तुमच्यासाठी ही चांगलीच महत्त्वाची बाब म्हणावी लागेल. कारण की आता सोन्याचे दर घसरण्याची ही दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण की आता डॉलरची किंमत कमी झाल्यामुळे आयएनआरची किंमत कमी झाल्यामुळे डॉलरची किंमत वाढली असल्यामुळे आता सोन्याच्या दरामध्ये बघा चांगलाच फटका आता पाहायला मिळत आहे. कारण की आता सोने दरामध्ये सुद्धा मोठी घसरण ही आता 2 ते 3 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी जवळजवळ जानेवारी महिन्यापासूनच आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की आता सोने व चांदी दरामध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळत होती. कारण की आता सोने व चांदी दर आता लग्नाचं सीझन असल्यामुळे ही दर आपल्याला कमी व जास्त आता पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे बघा, जर तुम्ही चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा चांदीचा दर जर बघायला गेला तर आज भारतातील चांदी दरामध्ये थोडाफार बदल असू शकतो. चांदी दर सराफा बाजार MCX मार्केटनुसार व शहरानुसार वेगवेगळे असू शकतात. तसेच दिवसातून अनेक वेळा बदलतात. 10 ग्रॅम चांदी सुमारे 2,700 ते 2,800 दरम्यान असू शकते. बघा, म्हणजे की तुमच्या शहरानुसार वेगवेगळे असू शकते, त्यामुळे हा अंदाज लावणं इतकं परफेक्ट नसतं. 100 ग्रॅम चांदी सुमारे 27,000 ते 28,000 पर्यंतचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 किलो चांदी जवळजवळ 2,70,000 ते 2,80,000 आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपण सुद्धा सोने व चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच बाब म्हणावी लागेल. कारण की आता सोने व चांदी दरामध्ये मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे. कारण की आता सोने व चांदी दरामध्ये आताची मोठी ब्रेकिंग न्यूज ही पाहायला मिळणार आहे. कारण की आता चांदी व सोने दरामध्ये मोठी घसरण ही सराफा बाजारामुळे आता पाहायला मिळत आहे. आपण जर सोने व चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता सोने व चांदी दरामध्ये ही मोठी तफावत, मोठी घसरण ही पाहायला मिळत आहे. आपण जर सोने व चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल लग्नासाठी किंवा कोणत्याही समारंभासाठी तर थोडी जर थांबाल तर यामध्ये तुमचा मोठा फायदा आणि मोठा तुम्हाला यामध्ये दिलासा मिळणार आहे. कारण की आता भारतामध्ये आता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जर सोने तुम्ही खरेदी करणार असणार तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ही बाब म्हणावी लागेल. खाली असलेल्या लेटेस्ट रेटनुसार सराफा बाजारामध्ये भारतातील रेट आपण बघणार आहोत. म्हणजेच की आता बहुतांश रेट हे सारखेच असणार आहे. आता हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आता चांदी व सोने दरामध्ये ही मोठी घसरण ही पाहायला मिळत होती. बघा,
आजचा सोन्याचा भाव बघायला गेलं तर रोजच्या बाजारापेक्षा थोडा कमी व थोडा जास्तही आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की आता जवळजवळ 1,65,000 रुपयापर्यंतचा सोन्याचा दर हा आपल्याला जवळजवळ 2 ते 3 दिवसापूर्वी आता पाहायला मिळत आहे. परंतु आता 2 ते 3 दिवसानंतर सोन्याच्या दरामध्ये 1,57,320 रुपयापर्यंतचा आता प्रति 10 ग्रॅम सोन्याचा आता दर आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच की आपल्या भाषेत बोलायला गेलं तर तोळा हा सोन्याचा, एक तोळा सोन्याचा दर बघायला गेलं तर 1,57,320 रुपये इतकीही आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला जर सोने खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही चांगलीच बाब म्हणावी लागेल. कारण की आता सोने व चांदी दरामध्ये मोठी घसरण आणि मोठी तफावत ही पाहायला मिळत आहे. हे भाव अंदाजे बाजारातील सरासरी दर आहेत. स्थानिक सराफा बाजारामध्ये यामध्ये फरक असू शकतो किंवा नसणार. GST आणि मेकिंग चार्जेस याचा समावेश दरात नाही. बघा, यामध्ये GST व मेकिंग चार्जेस नाही, जेणेकरून तुमच्या बाजारामध्ये थोडा एक 100 ते 50 रुपयाचा यामध्ये फरक पडू शकतो. जेणेकरून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता यामध्ये सोने व चांदी दरामध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की आता सोने खूपच स्वस्त झाल्याचे चित्र आता आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर सोने व चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पैसे असतील आणि तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी थोडे थांबणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण की आता सोने दरामध्ये मोठी घसरण ही आता येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे. सोने व चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही चांगलीच इन्व्हेस्टमेंट आणि खरेदीदारांना ही मोठी माहिती असणे आवश्यक आहे. कारण की आता सोने दरामध्ये मोठी घसरण काही दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे. आपण जर सोने व चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा करणार असाल तर तुमच्यासाठी चांगलीच मोठी आणि दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता सोने व चांदी दरामध्ये मोठी घसरण येणाऱ्या दिवसामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर आपण सोने व चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, लग्न समारंभ असेल किंवा कोणतेही कार्यक्रम असेल, यामध्ये जर आपण सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल. कारण की थोडे दिवसानंतर जर तुम्ही थांबलात तर तुमच्यासुद्धा सोन्याच्या दरामध्ये मोठीही घसरण ही पाहायला मिळणार आहे. कारण की यामध्ये तुमचं तोटासुद्धा होऊ शकतो. जर नफा मिळवायचा असेल, तुम्ही जर लाँग टर्मसाठी म्हणजेच की खूप दिवसासाठी जर तुम्ही सोने इन्व्हेस्ट करत असाल तर तुमच्यासाठीही थोडं थांबणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की आता सोने दरामध्ये मोठी घसरण ही दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण जर थोडे थांबाल, डॉलरच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे आता सोन्याचा दर घसरल्याचा आता आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका व जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या बाजार तालुक्या व जिल्ह्याच्या बाजारभावाबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. भेटत राहू अशाच नवीन सोबत व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.